आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, युगंधर हा विद्याधरला म्हणत असतो, मला खरंच कळत नाही की माझ्या आईच्या पोटी तुझ्यासारखा मुलगा कसा जन्माला आला, तेच मला काही केल्या समजत नाही, असं इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा विद्याधर म्हणत असतो, ह्या गोष्टी तू मला अजिबात सांगू नकोस. तेव्हा युगंधर त्याच्यावर डाफरून बोलत असतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी होते हे सगळं काही करण्याची? तू ह्या घरामध्ये राहण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आहेस, समजलं का तुला? आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून तू चालता हो, असं इकडे तो त्याला सांगत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आता आपण पाहतो, इथे मात्र विद्याधरला अजूनच राग आलेला असतो, पण युगंधरने त्याला बऱ्याच काही गोष्टी इथे सुनावलेल्या असतात. मग आता विद्याधर तिथून निघून जातो आणि त्यानंतर युगंधर आनंदीकडे पाहतो आणि म्हणत असतो, हे बघ आनंदी, काही जरी तुला लागलं, काही जरी वाटलं, तर थेट तू माझ्याशी बोलायला यायचं आहे. कोणतीही गोष्ट लागली तरीसुद्धा काळजी करण्याची काहीही गरज नाही, समजलं तुला? आता तू थकली आहेस, तुला कोणत्या गोष्टी लागत आहेत, काही जरी झालं ना तरीसुद्धा थेट तू माझ्याशी बोलायला येणार आहेस, बाकी इतरांशी कोणाशीही तू बोलायचं नाही आहेस. आणि काही जरी लागलं तरीसुद्धा ते सर्व मला मागायचं आहेस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पोचलं का, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब, असं म्हणून युगंधर निघून जातो. आता युगंधर निघून गेल्याबरोबर आपण पाहतो, इथे आता लगेचच शिल्पा आनंदीचा हात जोरातच पिरगळते आणि म्हणत असते, तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली? अगं ये अवदसे, आमच्या घराला लागलेला कलंक आहेस तू. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? आणि आत्तापर्यंत दोन भावामध्ये कधीही वाद झाले नव्हते, दोन भावामध्ये कधीही भांडणं झाले नव्हते, पण आज मात्र तुझ्यामुळे इथे माझ्या दोन भावामध्ये भांडणं झाली आहेत. भावामध्ये वाद हा जमीन जुमला प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टीवरून होतो, पण इथे तर थोडंसं वेगळंच झालं आहे. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे झाल्या आहेत, असं इथे ती तिला बोलत असते. आणि इथून पुढे तू ही अवदसा आता माझ्यासमोर येऊसुद्धा नको किंवा मला तुझं थोबाडसुद्धा दाखवू नको, असं इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. आणि तू ह्या घराला लागलेली एक वाळवी आहेस, तू अवदसा आहेस, तू पांढरी पाल आहेस, असं इकडे आनंदीला ती म्हणत असते. आणि विद्याधर आणि त्याचबरोबर युगंधरमध्ये भांडणं लावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर ती फक्त आणि फक्त ती तूच आहेस, असं सुद्धा शिल्पा तिला स्पष्टपणे बोलते. आणि त्यानंतर तिथून ती रागानेच निघून जात असते. आता ती रागाने निघून गेल्यानंतर इथे मात्र आनंदीला ह्या सगळ्या गोष्टी खूप विचित्र वाटत असतात. शिल्पाताई तिचा एवढा रागराग करते, एवढा तिरस्कार का बरं करते, हा विचार मात्र तिच्या मनामध्ये येऊन जातो. दुसरीकडे आपण पाहतो, माई आनंदीला म्हणत असतात, आनंदी, खरं सांगू का, तुला फार त्रास होत असेल ना गं ह्या सगळ्या गोष्टीचा? हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि ये बरं इथे बस जरा. हे बघ, तुझ्या ह्या सगळ्या अंगाचा रंग आपण काढून टाकूया. सविता, जा बरं पटकन पाणी वगैरे घेऊन ये. आणि त्यानंतर आता इकडे आनंदी माईचा हात हातामध्ये धरते आणि म्हणत असते, माई प्लीज, तुम्ही माझ्या पायाला हात लावलेला मला अजिबातच आवडणार नाही. तुम्ही हे असे काही करू नका. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने दोन्हीने मोठे आहात, त्यामुळे असं काहीही करू नका. हे बघा, मला असलं नाही चालणार आहे माई प्लीज. तेव्हा माई म्हणत असतात, अगं एका आईने मुलीला होणारा त्रास आणि मुलीसाठी जर तिच्या पायाला हात लावला तर फरक कुठे पडतो? हे बघ बाळा, तुला होणारा त्रास मला पाहत नाही आणि म्हणूनच मी हे सगळं काही करत आहे. हे बघ आनंदी, तुझे पाय स्वच्छ करावेच लागतील, कारण खूप त्रास होत असेल ना गं, आग होत असेल ना गं. मग आता आनंदी म्हणत असते, माई दुसरे कोणाला तरी सांगा, पण प्लीज तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका. मग आता माई म्हणत असतात, बरं ठीक आहे. मग आता माई सविताला सांगत असतात, सविता हे बघ, पाणी आण आणि हिचे सगळे पाय आणि हात स्वच्छ करून घे. मग आता सविता कोमट पाण्याने आनंदीच्या पायाला लागलेला तो रंग, ते पेंट सगळं काही धुवून काढत असते, स्वच्छ करून घेण्याचं काम करत असते. माई मात्र तिथेच उभ्या राहिलेल्या असतात. आता इकडे बाबासुद्धा म्हणत असतात, जरा सावकाश कर, पोरीला कोणताही त्रास होता कामा नये.
पाय स्वच्छ करून झालेले असतात आणि त्यानंतर हाताला जो काही पेंट आहे तो पेंटसुद्धा इथे आता सविताताई काढायला लागलेले असतात. आनंदीला फारच जास्त त्रास होत असतो. तेव्हा सगळेजण म्हणत असतात, सविताताई जरा हळू, हा बिचारी पोर इथे नाजूक आहे, कवळी आहे, तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होता कामा नये, असं इकडे ते बोलत असतात. आता आनंदीच्या अंगाचा जवळपास सगळाच पेंट निघालेला असतो. मग आता माई म्हणत असतात, सविता हे बघ, तिला ना आता कोमट पाण्याने अंघोळ घातली पाहिजे आणि तेव्हाच तिला कुठेतरी जाऊन बरं वाटेल. आणि तेव्हा तिला हे सगळं काही झाल्यानंतर तिला थोडंसं खायला प्यायला द्या आणि तिचं अंगसुद्धा दुखत असेल, त्यामुळे मी ना आनंदी तुझ्याकरिता अंगदुखीची गोळी घेऊन येते, असं म्हणून माई आता अंगदुखीची गोळी आणायला त्यांच्या बेडरूममध्ये जातात. तेवढ्यातच बाबा इथे तिच्या पाठी आलेले असतात आणि म्हणत असतात, ऐक ना, हे बघ, तू आनंदीसाठी एवढं सगळं काही करतेस, तिच्यासाठी गोळी देतेस, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करायला तू तयार झालीस, पण तेव्हा माई म्हणत असतात, अहो पण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलून काय करायचं आहे. हे बघा, ती पोरगी लहान आहे, त्याचबरोबर कवळी आहे आणि त्यात ती आंधळी आहे. ह्या घरातली लोक कशी आहेत, काय आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे ना. हो गं, ते सगळं काही माहिती आहे, पण त्या पोरीला होणारा त्रास ह्या बापालासुद्धा नाही पाहत गं. आपल्या समिधाच्या जागी ती आहे आणि समिधासुद्धा इकडे शेवटची घटिका मोजत होती. तेव्हा हो, सगळं काही मला कळतंय, पण तुम्हाला सांगू का, ती पोरगी वेगळीच आहे हो. तिच्याकडे बघितलं ना, मला माझ्या समिधाची आठवण येते, मला तिच्यामध्येच माझी समिधा दिसते आणि म्हणूनच मी तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. पण ह्या घरातली लोक कशी आहेत हे तुला माहिती ना. मग आता माई म्हणत असतात, हो, ह्या घरातली सगळी लोक कशी आहेत हे मला चांगलंच माहिती आहे, पण त्याची तुम्ही नका काळजी करू. हे बघा, युगंधर चांगला आहे ना, युगंधर त्या पोरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ना. पण नाही गं, ह्या घरातल्या लोकांच्या जाचाला कंटाळून शेवटी ती पोरगीसुद्धा आपल्याला निघून गेली तर तुला त्रास होईल ना गं. मग माई म्हणत असतात, नाही, ह्यावेळी युगंधर तसं करणार नाही, कारण आपल्याला माहिती ना, जेव्हा समिधाची तब्येत खराब होती तेव्हा मात्र युगंधरच्या इथे ह्या यशस्वीपणामध्ये किंवा त्याच्या कामामध्ये अडथळा येऊ नये, तो हतबल होऊ नये म्हणून समिधाने कोणतीही गोष्ट त्याला सांगितली नाही आणि त्यामुळे आता आपली समिधा आपल्यामध्ये नाही. पण युगंधर समिधाच्या आठवणीत पूर्ण खचून गेला आहे, तो तिच्याच आठवणीत अजून तरी झुरत आहे. मग आता बाबा म्हणत असतात, तेच तर मी तुला सांगतोय, हे बघ, जर हे सगळं ह्याच पद्धतीने झालं आणि घरातल्या लोकांनी जर पुन्हा आनंदीला त्रास देण्याचं ठरवलं आणि जर आनंदीलासुद्धा ह्या घरातून बाहेर काढलं तर काय करायचं. शिल्पा आणि त्याचबरोबर विद्याधरपासून तिला आपल्याला वाचवायला पाहिजे. मग आता माई म्हणत असतात, त्याची काळजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण आनंदीला सपोर्ट करायचा, तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहायचं. आपली समिधा नसली म्हणून काय झालं, आता आनंदीच आपल्यासाठी सगळं काही आहे असं आपण समजूया आणि तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहूया, असं माई म्हणत असतात. आणि तेव्हा ते म्हणत असतात, बाबा, की तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. ह्या पोरीच्या बाबतीत कोणतंही इथे अघटित व्हायला नको आहे, कारण वयाने आणि त्याचबरोबर बुद्धीने ही पोरगी फार लहान आहे. जा, तू तिला ना ह्या गोळ्या देऊ ये, असं म्हणून आता माई म्हणत असतात, हो, जरा तिने ही पेन क्लिअर खाल्ली ना तर तिला नक्कीच बरं वाटेल आणि त्याचबरोबर इथे तिचा थोडासा थकवा आणि आजारपणसुद्धा कमी होईल, असं इकडे त्या त्यांना सांगत असतात. आणि त्यानंतर माई मात्र तिथे म्हणत असतात, हे बघा, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, आपल्याला इथे शिल्पा आणि त्याचबरोबर विद्याधर ह्या दोघांच्यासुद्धा विरोधात जाऊन जमणार नाही. त्यांच्या चांगल्याच ह्याच्यामध्ये राहून आपल्याला आनंदीला मदत करावी लागेल. दुसरीकडे आपण पाहतो, धनश्री मात्र फारच कमाल अशी छान तयार झालेली असते आणि आज आरशासमोर उभी राहून केस सेट करत असते. बऱ्याच काही गोष्टी तिच्या सुरू असतात. मग आता इथे विद्याधर म्हणत असतो, आज एवढा नट्टापट्टा कशासाठी, काही किटी पार्टी आहे का, कुठे चाललेली आहेस. मग आता ती म्हणत असते, नाही हो, किटी पार्टी वगैरे काही नाही आहे, कारण आज ना मी इथे माझ्या नवऱ्यासाठी छान अशी तयार होते, कारण मी आज ना तुमचं ते काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मला आज तुमचा 1 तास देणार आहात, असं म्हणून ती तिच्या पायाशी बसत असते. तेवढ्यातच विद्याधर तिला धक्का मारतो, ते सुद्धा पायानेच. मग आता इकडे तो म्हणत असतो, वेळ लागलाय का तुला,
तेव्हा ती म्हणत असते, अहो असं काय करताय, मला आणि वेळ कसं लागेल, हे बघा तुम्हीच तर म्हटला होतात ना की तू माझं हे काम कर म्हणून, आनंदीच्या हातून पुतळा फोड म्हणून, आणि त्यानंतर तुम्ही मला तुमचा 1 तास देणार होतात म्हणून. हे बघा मला तुमचा 1 तास हवा आहे, मला तुमच्या मिठीत यायचं आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, 1 मिनिट, युगंधर दादासमोर सगळं मी स्वतः केलं आहे म्हणून मी कबूल केलं आहे, आणि तुझ्यासारख्या गावढळ पोरीला इकडे मी माझ्या मिठीत घेईल असं कसं वाटलं तुला, समजलं? आणि तुझ्यामुळे इकडे हे सगळं झालंय. तू एक तरी काम नीट केलंयस का? तू जर ते काम नीट केलं असतंस तर आज हे सगळं काही झालंच नसतं, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे धनश्री म्हणत असते, अहो असं काय करायला आहे, हे बघा असं करू नका ना, असं म्हणून ती आता लगेच धावत त्याच्या मिठीत जात असते, मिठी मारण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यातच आता विद्याधर मात्र तिला धक्का देतो आणि म्हणत असतो, माझ्यापासून 2 हात लांब राहायचे, कळलं का? अजिबात माझ्या मिठीत येण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. जर तू माझ्या मिठीत आलीस तर काय होईल आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मी तुला काही नव्याने सांगायला नको आहेत. आत्ताच्या आत्ता माझ्या मिठीतून बाजूला हो, असं म्हणून तो तिला धक्का देतो. आणि तुझं तोंड कुठे करायचं आहे तिकडे काळं कर, समजलं? तुझी लायकीसुद्धा नाही आहे माझ्यासोबत राहण्याची. अगं उलट मी तर म्हणतो तू मला ह्या नात्यातून मुक्त कर, मला घटस्फोटाच्या पेपरवर तू सह्या करून दे आणि माझ्या आयुष्यातून निघून जा, समजलं का? असं विद्याधर तिला म्हणत असतो. आणि त्यानंतर रागाने ताणताण करत असतो तिथून, त्याचा मोबाईल घेतो आणि निघून जात असतो. तो निघून गेल्यानंतर धनश्रीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो, कारण हा विद्याधर नेमका आहे तरी कसा? मी ह्याच्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या पण त्याला काही फरक पडत नाही, असा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो इथे माई ह्या आनंदीकडे आलेल्या असतात. आनंदीने छान अंघोळ केलेली असते, केससुद्धा धुवून काढलेले असतात, आणि त्यानंतर ती तयार झालेली असते. आता माई तिथे येतात. तेव्हा आनंदीला माई म्हणत असतात, आनंदी छान तयार झालीस का गं, झाली का अंघोळ? तेव्हा आनंदी म्हणत असते, हो माई, माझी अंघोळ झालेली आहे. मग माई म्हणत असतात, हे बघ मी तुझ्यासाठी ही पेनकिलर आणलेली आहे, ही पेनकिलर घे आणि खा, तुला नक्कीच आराम पडेल, थोडंसं बरंसुद्धा वाटेल. सविता तिला जेवायला सुद्धा दे. आणि तेव्हा मात्र इथे आनंदी माईला म्हणत असते, माई मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. माई म्हणत असतात, हां बोल ना. मग आनंदी हळूच माईचा हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते, माई हे बघा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी समिधाताईंची जागा घेते म्हणून, पण तसं अजिबातच काही नाही. मला समिधाताईंची जागा अजिबातच घ्यायची नाही किंवा मी ती कधी घेणारसुद्धा नाही. आणि मी फक्त हे मालक साहेबांची इज्जत आणि त्याचबरोबर त्यांच्या नावाला कुठे धक्का लागायला नको म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, बस एवढंच. आता इकडे ती बोलत असते. तेव्हा माई म्हणत असतात, हे बघ आनंदी, मला हे सगळं काही माहिती आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. पण आनंदी तुला एक गोष्ट मी इथे सांगते, हे बघ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या घरामध्ये काही माणसं अशी आहेत की त्या माणसांना तू ह्या घरामध्ये नको आहेस, आणि त्यामुळे इथून पुढचा तुझा प्रवास मात्र फार जास्त खडतर असणार आहे, आणि त्यामुळे तुला आता सगळ्या गोष्टींची काळजी ही घ्यावी लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे बघ आनंदी, अनअपेक्षितपणे मी कायम तुझ्यासोबत असेल, मी आणि बाबा आम्ही दोघीजणे कायम तुझ्यासोबत असू, पण प्रत्यक्षरित्या आम्हाला इथे तुला सपोर्ट करता येणार नाही, पण इथे सगळ्यांच्या विरोधात जाऊन आम्ही तुला इथे पाठिंबा नाही केला तरीसुद्धा विरोधात सुद्धा जाणार नाही, असं सुद्धा आता इकडे त्या तिला बोलत असतात आणि सांगत असतात की हे बघ आता थोडंसं खाऊन घे. आणि एवढं खाऊन घेतल्यानंतर तेव्हा मात्र आनंदीला इथे माईंचं बोलणं ऐकल्यानंतर तिलासुद्धा थोडासा धक्का बसत असतो. तीसुद्धा विचार करत असते की हे नेमकं माई असं का बरं बोलत असतील. माईने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी जरी तुझ्या बाजूने नाही बोलली सगळ्यांसमोर तरी विरोधात मात्र जाणार नाही. इकडे दुसरीकडे आपण पाहतो आता सकाळची सुंदर सकाळ झालेली असते दुसऱ्या दिवशी. मग आता इकडे किचनमध्ये लगबग सुरू असते. आता
सविताताई सगळ्यांसाठी चहा नाश्ता हे सगळं काही करत असतात. तेवढ्यातच धनश्री मंदिरात जाऊन आलेली असते. मग आता इथे सविता म्हणत असते, तुम्ही आलात वहिनी मंदिरामध्ये जाऊन? हो गं, मंदिरामध्ये गेले आणि खूप जास्त प्रसन्न वाटलं मला. मंदिरामध्ये गेल्यानंतर कळलं, खरं तर आज ना सोमवार आहे आणि आज ना मी महादेवाचा अभिषेक केलेला आहे आणि हे सगळं मी ह्यांच्यासाठी केलं आहे. आज ना मला खरंच फार छान वाटलंय. आज ना माझा उपवास आहे. मी फक्त फळं वगैरेच घेणार आहे. बाकी तेवढंच तिथे ठेव, मला बाकी काहीही नको आहे, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता दुसऱ्या बाजूला विद्याधर इकडे फोनवर असतो आणि विद्याधर फोनवर असताना आता इथे तो चंदनशी बोलत असतो. चंदनशी बोलत असताना म्हणत असतो, गावामध्ये एक नवीन पाखरू आलंय वाटतं, मग त्या पाखराला इकडे पाठवणार नाही आहेस का माझ्यासाठी? मग इकडे तेवढ्यातच धनश्री येते आणि धनश्री म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही? हे बघा ना, मी तुमच्यासाठी मंदिरात गेले होते, अभिषेक केला आहे मी मंदिरात जाऊन, असं इकडे ती सांगत असते. आणि तेव्हा तो लगेचच म्हणत असतो, तुला मी सांगितलं ना की माझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करायची नाही आणि माझ्या समोरसुद्धा यायचं नाही आहे म्हणून, मग तू किती वेळा माझ्या समोर येणार आहेस, असं इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच ती म्हणत असते, अहो असं काय करताय? हे बघा ना, मी इकडे तुमच्यासाठी प्रसाद आणला आहे, तुम्ही तो प्रसाद घ्या ना, असं इकडे ती बोलत असते. मग आता लगेचच इकडे ती त्याला गंध लावणार तेवढ्यातच विद्याधर हातमध्ये करतो आणि तिला म्हणत असतो, काय चाललंय तुझं हे सगळं? तुला सांगितलं ना मला हे असलं अजिबात आवडत नाही आहे म्हणून. आणि तेव्हा तो लगेचच म्हणत असतो, जर तुझी इच्छा आहे ना मी प्रसाद घ्यावं म्हणून, तर मग माझे एक तू काम करणार आहेस, असं इकडे तो बोलत असतो. मग आता काय काम आहे असं ती विचारते आणि त्यावेळेला लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, किचनमध्ये जायचं आणि किचनमध्ये जाऊन ना इथे माझ्या कबाड आहे एका साईडला, तिथे ना मस्त दारूची बाटली आहे, ती दारूची बाटली तू घेऊन यायची आहे, समजलं? असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, अहो माझा उपवास आहे आज आणि मी हे सगळं कसं करणार आहे? तेव्हा तो म्हणत असतो, तुला प्यायला नाही सांगितली, फक्त आणायला सांगितली आहे, जा आणि पटकन जाऊन घेऊन ये, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, अहो पण काय घटस्फोट नको आहे ना? जर घटस्फोट नको असेल तर जे काही सांगितलं आहे ना ते गुपचूप जाऊन घेऊन यायचं, कळलं का? मला कोणतीही कारणं इथे तुझी नको आहेत, असं तो बोलतो. आणि त्यानंतर आता धनश्री समोर इथे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि धनश्री समोर कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे शेवटी आता इकडे तिला मात्र ती दारूची बॉटल घेऊनच यावी लागणार असते. तर आता धनश्री किचनमध्ये जात असते, पण धनश्री जेव्हा किचनमध्ये जाते त्यावेळेला मात्र इथे आपण पाहतो की धनश्री त्याला पूर्ण थांबवण्याचा, अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. पण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र त्याला हे अजिबात ऐकून घ्यायचं नसतं. फक्त आणि फक्त एकच काम करायचं असतं, ते म्हणजेच की दारूची बॉटल त्याला हवी असते. दुसरीकडे आपण पाहतो आता युगंधर नाश्त्यासाठी आलेला असतो आणि नाश्त्यासाठी सगळेजण बसलेले असतात. आनंदी मात्र तिथे नसते आणि तेव्हा युगंधर म्हणत असतो, ताई आनंदी कुठे आहे? दिसत नाही, तिने नाश्ता वगैरे केला आहे का? मग आता इथे ती म्हणत असते, अरे नाश्ता वगैरे तिने केला असेल किंवा करेल ना रे, एवढं काय त्याच्यामध्ये? तेव्हा तो म्हणत असतो, सविताताई आनंदीला आवाज द्या, तिची तब्येत कशी आहे? कालपासून तिने काही खाल्लं नव्हतं, तिला नाश्त्यासाठी आवाज द्या. मग आता माई म्हणत असतात, सविता काय सांगतो युगंधर? हे बघ ताबडतोब आनंदीला बाहेर आवाज दे आणि आणि तिला इथे मानाने सन्मानाने घेऊन ये. सांगितलेलं तुला समजत नाही आहे का? असं इकडे त्या बोलत असतात. जा, युगंधरचा शब्द खाली टाकायचा नाही, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच बाबासुद्धा म्हणत असतात, हो अजिबात तिने काहीही खाल्लेलं नाही आहे आणि तिने नाश्तासुद्धा केलेला नसेल, असं इकडे ते म्हणत असतात. आता शिल्पाची बोलती बंद झालेली असते. खरं तर तिला युगंधरसमोर कधीच काहीच बोलता येत नसतं आणि आजसुद्धा सेम तोच प्रकार इथे झालेला दिसत आहे. आता आनंदीला सविता घेऊन येते आणि जेव्हा आनंदीला सविता घेऊन येते त्यावेळेला मात्र युगंधर फोनमध्ये बिझी असतो. आता आनंदी समोर आलेली असते. मग आता युगंधर म्हणत असतो, आनंदी काय करते? नाश्ता केला आहेस का? आनंदी बोल, तू नाश्ता केला आहेस का? काही खाल्ला आहेस का नाही सकाळपासून? आनंदी मी तुला काहीतरी विचारतोय, असं इकडे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र आनंदी स्पष्टपणे म्हणत असते, नाही मी अजूनही नाश्ता केला नाही, असं इकडे ती त्याला स्पष्टपणे सांगते. जेव्हा युगंधरला ही गोष्ट ती सांगत असते तेव्हा मात्र इथे आता शिल्पाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि युगंधर मात्र इथे आता
तिच्याकडे म्हणजेच शिल्पाकडे रागानेच पाहत असतो आणि शिल्पाकडे रागानेच पाहिल्यानंतर तो म्हणत असतो की काय हे ताई, आनंदीने अजून नाश्ता का बरं केला नाही, असा इकडे त्याने आता प्रश्नसुद्धा विचारलेला असतो. त्यामुळे शिल्पाची पूर्णतः बोलती ते बंद झालेली असते आणि पुन्हा एकदा युगंधर म्हणत असतो, शिल्पाताई हे सगळं काय आहे आणि अजून आनंदीने नाश्ता वगैरे का बरं केला नाही, असा सुद्धा प्रश्न आता इकडे त्याने तिला विचारलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, जेव्हा आनंदी इथे शिल्पाच्या विरोधात जाऊन बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र शिल्पाला अजूनच राग येण्यासाठी सुरुवातसुद्धा झालेली असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आनंदी. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण तोच प्रोमो पुन्हा आलेला आहे. युगंधरने इथे विद्याधरचं थोबाड फोडले, कारण त्याने ना इथे धनश्रीला दारू आणायला सांगितली होती त्यामुळे, आणि तेच सत्य त्याच्यासमोर आलेलं असतं आणि तो म्हणत असतो की एका बाईला हे असले कामं कशी काय सांगू शकतोस, बाई म्हणजे घरातली लक्ष्मी आहे, तिचा स्वाभिमान जपला पाहिजेस. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, ती माझी बायको आहे, तिला कोणतं काम सांगायचं आणि कोणतं नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, आणि त्याचमुळे विद्याधरने त्याचं थोबाड फोडलेलं असतं. जेव्हा विद्याधर सत्याच्या बाजूने आणि बाईच्या स्वाभिमानासाठी, बाईच्या हक्कासाठी लढत असतो, आणि तेव्हा मात्र आनंदीला फार आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.